एकविरा देवी मंदिराचा 28वा वर्धापन दिन आणि पालखी सोहळा उत्साहात संपन्न। टिटवाळा पूर्व येथील गुरवलीपाडा परिसरात आई श्री एकविरा देवी मंदिराचा 28वा वर्धापन दिन आणि पालखी सोहळा मोठ्या भक्तिभावात साजरा करण्यात आला। या सोहळ्यानिमित्त धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। 25 मार्च रोजी सायंकाळी देवीच्या पालखीने मंदिरातून मिरवणुकीने प्रस्थान केले असून रात्री उशिरा मंदिरात परत आले। त्यानंतर 26 मार्च रोजी सकाळी धार्मिक विधींना सुरुवात करण्यात आली। यामध्ये नवचंडी हवन, पूर्णाहुती तसेच दुपारी महाआरती आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाला स्थानिक नागरिक, भाविक आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। आयोजकांकडून सर्वांना दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले। या कार्यक्रमासाठी आयोजक पराग विलास ईश्वाद आणि ईश्वाद परिवार कल्याण यांच्या वतीने विशेष पुढाकार घेण्यात आला। माझं नाव पराग विलास ईश्वाद। आई एकविरा देवी मंदिर गुरवलीपाडा येथे 1 एप्रिल 1998 साली याची स्थापना केलेली आहे। हे मंदिर आमचे काका अरविंद गोविंद ईश्वाद आप्पा काका यांच्या स्मरणार्थ बांधलं। त्यांच्या अंगात देवीचं वार, त्यांची इच्छा होती देवीचं देऊळ बांधायचं। ते बांधल्यानंतर इथे जागा घेतलेली होती। या गावात पाड्यात देऊळ नव्हतं कुठलं, त्या हिशोबाने इथे देऊळ मी बांधलेलं आहे। आई एकविरा मंदिर गुरवलीपाडा नंबर 1 याची स्थापना 1998 रोजी 1 एप्रिल रोजी झालेली आहे। तर इथे दोन्ही नवरात्राची हवन भंडारा असतो। अश्विन नवरात्रात पण 10 दिवस आरती आणि अष्टमीला भंडारा असतो। जवळजवळ 300-400 लोकांचा भंडारा होतो। आणि आम्ही परत चैत्रामध्ये सप्तमीला आम्ही अख्खी गावात पालखी काढतो। ते टोटल 6-6:30 पालखी निघते पूर्ण एकविरा मंदिर पासून एक गुरवलीपाडा नंबर 1 टोटल या ह्याच्यात पाड्यात फिरून रात्री 11 वाजता पालखी परत येते। प्रत्येक घरोघरी रांगोळी काढलेली असते। सगळे पालखीकरांचे पाय धुवून वगैरे गाडी फिरते। देवीची आरती करून नारळ वगैरे अशी पालखीला बेंजो आणि DJ हे 2 असतात। पूर्ण गावकरी मंडळ ह्याच्यात पूर्ण सामील असतात। सरपंच, ग्रामसेवक, पोलीस पाटील आणि गावातले मान्यवर सर्व आणि आमचे सगळे। जवळजवळ तास या मंदिराला 28 वर्ष पूर्ण 29वा वर्ष झालेलं आहे। 29 वर्ष मंदिराने खूप प्रगती केली। मोठं आमचा चैत्रामध्ये जो 600 माणसांचा भंडारा होता। गणपतीमध्ये आम्ही 11 वर्ष झालं तर गणपतीत हे देऊळ पूर्ण मोठं करून काळभैरव आणि गणपतीची स्थापना केली। तेव्हा शतचंडी हवन केलं। परत जे इथे ब्लाऊज पीस जमा होतात ते हिंदू सेवा आश्रम आदिवासी केंद्राला तलासरीला आम्ही पाठवतो दरवर्षी दिवाळीत। आणि साड्या असतात त्या पण आम्ही तिथे पाठवतो। आणि पेटीतले जे दानपेटीमध्ये जे पैसे जमा होतात ते खोणीला मतीमनाची आमय पालक संघटना आहे त्या संस्थेला आम्ही ते पैसे देतो। एकविरा माते की जय। पितळी मुखवटा आणि पादुका बनवून घेतल्या आणि 20 तारखेला मी देवभेट आईच्या चरणी कारल्याला लावून इथे दुसऱ्या दिवशी आम्ही अभिषेक करून तो पालखीमध्ये ठेवलेला आहे। तो आता तुम्हाला इथे दिसतोच आहे, आईचा मुखवटा बनवलेला आहे। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतच हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। DRM न्यूज यूट्यूब चॅनलवर जाहिरातींसाठी स्क्रीनवर खाली दिलेल्या क्रमांकावर नक्की संपर्क करा।